हाय गाई, चला आज संडे होता ना, म्हणून मस्तपैकी मी ना आज दुपारचं चिकन मस्त चमचमीत बनवलेलं. आणि मस्तपैकी मी सुद्धा फ्रेश वगैरे झाली व्यवस्थित छानपैकी. आज केस धुवायचा दिवस होता आणि मस्त केस वगैरे वॉश केले ना, खूप छान वाटतं. आणि मस्तपैकी वंशलासुद्धा मी फ्रेश करून घेतलेलं आणि त्याला जेवायलासुद्धा घेऊन घेतलेलं मी. आणि बघा तो तुम्हाला आहे ना हाय गाईज करत होता. आता तो माझं बघून बघून तर शिकायला लागला आहे. आणि नंतर मस्त मी सुद्धा जेवायला घेतलं दुपारच्या वेळेस छानपैकी चिकन आणि भात. आणि टी व्ही तर मला लागते जेवताना, तुम्हाला पण लागते का? आणि मग माझ्या ताईच्या घरी गेलो आणि मस्त असं थोडासा टाईमपास चालू होता. म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया कुट्टीचं, वंश आणि माझं आणि आमचं आडनाव संध्याकाळची वेळ झाली. मंडेपासून शाळा सुरू होणार आहे, म्हणून ते कानातले काय शाळेत चालत नाही. म्हणून म्हटलं चला आज म्हणजे काढून घेऊया, म्हणून त्याला काढायला नेलेले. छानपैकी काढून दिले त्याने गप्पपणे. मला वाटलं रडेल, पण नाही. आता काही नाही, वंश मोठा झाला आहे म्हणून काय रडत वगैरे नाही आता. आणि चांगले काढून वगैरे घेतले आम्ही लोकांनी. आणि मग तिकडूनच ना आम्ही डीमार्टला सुद्धा राशन भरायला गेलेलो. शूट करता आलं नाही. आणि मग येता ना वंशसाठी चप्पल घेऊन आलेलो, कारण की स्कूलला जायला ब्लॅक कलरची सँडल लागते आणि ती काय आम्हाला डीमार्टमध्ये भेटली नाही. म्हणून आहे ना असं येताना दुकानामधनं घेऊन आलो. तेच तुमच्याबरोबर पण शेअर करते. नंतरून काय आहे ना, बुकांना कवर लावायचं आमचं राहिलेलं, म्हणून आहे ना रात्री बसून कुट्टीने तेच ते वंशे पप्पांनी आणि मी बसून लावायला घेतलेले. आणि लावता एवढा उशीर झाला ना, विचारू नका. मग काय जेवणाचं वगैरे शूट केलंच नाही. चला आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.